नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर पाकटकर, संपादक रोखोक मावळ. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणजे आपल्या या पंचक्रोशीतील एक प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर श्री हरी डांगे. सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. सर, आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, डॉक्टर श्री हरी डांगेंबद्दल सांगायचं म्हटलं तर एका सर्वसामान्य कुटुंबात ह्या युवकांनी जन्म घेतला. लहानपणापासूनच शालेय जीवनापासून सर अतिशय हुशार. आणि एक वैशिष्ट्य या इंटरव्ह्यूचं सांगायचं म्हटलं तर सर ज्या शाळेत शिकत होते त्याच शाळेत सरांचे वडील शिपाई म्हणून काम करत होते. आणि म्हणून मी मगाशी जसं नमूद केलं की ह्या इंटरव्ह्यूला एक वेगळं महत्व आहे की आज आपण पाहतो की अनेक विद्यार्थी अनेक विद्यार्थिनी मध्यमवर्गीय कुटुंबातले सर्वसामान्य कुटुंबातले त्यांचं एक स्वप्न असतं की 12वी सायन्स नंतर मला वैद्यकीय शिक्षण घ्यायचंय, मला डॉक्टर बनायचंय. आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आज सुद्धा डॉक्टर या प्रोफेशनकडे अतिशय आदराने पाहिलं जातं. ह्या प्रोफेशनला एक वेगळी आपल्या समाजामध्ये एक प्रतिष्ठा आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याच युवकांचं युवतींचं एक स्वप्न असतं. परंतु नाण्याची दुसरी जर बाजू पाहायचं म्हटलं तर त्याला एक वेगळी किनार आहे की बऱ्याच प्रतिकूल परिस्थितीमधल्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं, परंतु त्याच वेळी त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या पालकांना एक वेगळं टेन्शन असतं. आणि ते टेन्शन काय असतं की ह्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च आमच्यासारख्या सर्वसामान्य पालकांना परवडेल का, मग आम्ही कसं आमच्या मुलांचं शिक्षण करायचं. आणि त्याच्यामुळं मगाशी मी जसं नमूद केलं की खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांसाठी हा इंटरव्ह्यू एक वेगळी प्रेरणा देणारा ठरणार आहे. कारण एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, एका शिपायाचा मुलगा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती, आपल्या मेहनतीने, आपल्या जिद्दीने, आपल्या चिकाटीने, आपल्या आत्मविश्वासाने वैद्यकीय शिक्षण फक्त आणि फक्त स्कॉलरशिपच्या जोरावरती घेतो. बीजे सारख्या एका प्रतिष्ठित कॉलेजमधनं MBBS तो पास होतो आणि तिथं त्यांचा प्रवास थांबत नाही मुलांनो. त्याच्या पुढे सुद्धा जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन रेडिओलॉजीमध्ये ते करतात. आणि त्यावेळेस अभिमानाची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एका सर्वसामान्य शिपायाचा मुलगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला येतो. किती अभिमानाचा क्षण त्या आई वडिलांसाठी असेल. आणि हे फक्त घडतं त्यांच्या मेहनतीमुळं, त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती हे सर्व ते घडून आणतात. आणि त्याच्यामुळं मित्रांनो, खऱ्या अर्थाने हा इंटरव्ह्यू शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला नक्कीच हा इंटरव्ह्यू एक प्रेरणा देणारा ठरेल की ज्या युवकाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आपल्या या पंचक्रोशीमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केले, आपलं एक विश्व निर्माण केले. आणि एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन सुद्धा आज एवढं मोठं यश पाहून सुद्धा या युवकाचे पाय नेहमी जमिनीवर असतात. त्याचं कारण तसंच आहे. कारण सरांचा जीवन प्रवास जाणून घेत असताना सरांचं नेहमी एक वाक्य असतं, सर माझे जुने दिवस मी कधी विसरत नाही. आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे येणारा आज सुद्धा गोरगरीब पेशंट सर त्यांच्या परीने त्या पेशंटला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यामुळं ह्या युवकाचा, या डॉक्टरांचा हा प्रेरणादायी प्रवास आपण आपल्या रोखोकच्या माध्यमातून जाणून घेऊया. सर, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी रोखोक मावळ आणि आमचे लाडके फाकटकर सर यांचं आभार व्यक्त करतो. आज मला व्यक्त होण्यासाठी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही संधी दिली. हा इंटरव्ह्यू ज्यावेळी तुम्ही मला म्हटले की सर आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा आपल्याशी गप्पा मारायच्या आहे, त्यावेळेसपासूनच माझा उत्साह वाढलेला होता. कुठलीही गोष्ट अशक्य नाही, इम्पॉसिबल नाही. इम्पॉसिबलचं स्पेलिंग तुम्ही बघितलं तर एम पॉसिबल असंच ते म्हणतं. सो इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. कुठलीही रेस चालू असताना किंवा धावताना माणूस ॲक्च्युअल पळण्यापेक्षा रेस सुरू होण्याच्या आधी जिंकलेला किंवा हारलेला असतो. 100%. याचा अर्थ काय की तुमच्या मनात तुम्ही ठरवायचं असतं. डिसिजन महत्त्वाचं असतं, पण त्याला एक प्रोसेस आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की नेहमी आपल्याला एक कॉमन प्रश्न असतो, माझा आवडता हिरो कोण, माझा लाडका नेता कोण किंवा अमुक अमुक. मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात माझा आवडता हिरो म्हणजे माझे वडील.
त्याच्यामुळे सर आज तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला या माध्यमातून जाणून घ्यायची सर. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये माझे आई आणि वडील यांनी आयुष्य काढलं. वडील माझे चौथीपर्यंत शिक्षण झालं. घरातली प्रतिकूल परिस्थिती, घरातल्या जबाबदाऱ्या, कुटुंब मोठं, यामुळे शेती करायला लागली. त्यामुळे वडिलांना शिक्षण घेता नाही आलं. ती खंत ते अजूनही बोलून दाखवतात. आज ते 80 वर्षाचे आहेत, पण त्यांची खंत आहे की मला शिकता आलं नाही. वडिलांनी हातभार लावून त्यांचे बंधू ह्या सगळ्यांना शिकवलं. तसंच आमचं आयुष्य घडत असताना वडिलांनी एकच मंत्र दिला, शिक्षण शिक्षण शिक्षण. आणि माझं असं म्हणणं आहे, जर तुमचं आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल तर एकच मंत्र आहे, शिक्षण शिक्षण शिक्षण. वडील शाळेमध्ये पिऊन होते. परिस्थिती हालाकीची होती. जितकं मला आठवतं आहे तर वडिलांना एक 200 रुपये पगार होता आणि ते रिटायर झाले त्यावेळी काहीतरी 500 का काहीतरी असं काहीतरी रुपये पगार होता त्यांना. घरात प्रत्येक गोष्टीची आबाळ होती. पण माझे वडील वारकरी, कीर्तनकार. त्यांची गीता पाठ, अभंग पाठ, सगळं लिटरेचर पाठ कंटिन्यूस वाचतात, अजूनही वाचतात. माझ्या वडिलांकडनं शिकण्यासारखं असं आहे की जिद्द. माझ्या वडिलांना एकच डोळा आहे. ते लहान असताना त्यांचा काय ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे एक डोळा नाही आहे. एकच डोळा असूनही, म्हणजे फिजिकली हँडिकॅप असूनही कोणाचीही मदत न घेता मदत मात्र एकाच व्यक्तीची घेतली आणि तो आपल्या सगळ्यांचा पांडुरंग. माझ्या वडिलांचंही नाव पांडुरंगच आहे आणि त्यामुळे कदाचित माझे वडील, तो विठुराय आमच्या सगळ्यांबरोबर होता. खायला नसेल, घालायला कपडे नसतील, अशी परिस्थिती माझे 2 बंधू, आमच्या 3 भावांची असेल, आई वडील. पण एकच मंत्र की शिका. शिका म्हणजे तुम्हाला आयुष्यात जे काही तुम्हाला मिळवायचे ते तुम्हाला मिळेल. आणि दुसरं, माझ्या पांडुरंगाला विसरू नका. मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेत असताना सर सुद्धा कुठेतरी भाऊक होताना दिसतात. ते कारण ते जुने दिवस सरांनी स्वतः डोळ्यांनी पाहिले, अनुभवले की वडिलांची परिस्थिती काय, घरची परिस्थिती काय. परंतु याच्यावरती मात करून सर पुढे गेले. सरांचा, मी जसं मगाशी नमूद केलं की खऱ्या अर्थाने हा इंटरव्ह्यू प्रत्येक आपल्या या पंचक्रोशीमधल्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा देणारा ठरणार आहे. त्याच्यामुळे सर मला वाटतं की तुमचा शैक्षणिक प्रवास आम्हाला या माध्यमातून जाणून घ्यायचं, कारण त्या शैक्षणिक प्रवासाला पावली संघर्ष होता, परंतु मनात एक वेगळी जिद्द होती, बरोबर की नाही. तर तो शैक्षणिक प्रवास आम्हाला तुमच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. मी त्याला म्हणेन माझ्या आयुष्यातला बेस्ट प्रवास. बरोबर. आणि याच्यामध्ये सर आम्हाला तुमचं पहिलं शालेय जीवन जाणून घ्यायचं आहे. सर मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला व्यक्ती आहे. त्यावेळी तर म्हणजे आमच्यासाठी शाळा म्हणजे काय, एक तर नगरपालिकेची शाळा, ZPची शाळा. आम्हाला लाज वगैरे असा काही प्रकार वाटत नव्हता. आम्ही खूप आनंदी घरनं चालत जायचो, एक 5-7 किलोमीटर. मध्ये शेतं होते, वावर म्हणतो आपण त्याला. मस्त सकाळी निघायचं, तिथपर्यंत पोहोचायचं, अभ्यास काय शाळा असेल ती शाळा प्रोसेस एन्जॉय करायची, परत घरी यायचं. शिकून काय करायचं, प्रत्येकाला असं वाटत असेल की बाबा एखादी व्यक्ती डॉक्टर झाली. समजा मी डॉक्टर झालो तर मला लहानपणापासून डॉक्टरच व्हायचं होतं का? 50-50% मध्ये ते खरं आहे. शिकायचं होतं, माहिती होतं, मोठं व्हायचं होतं, माहिती होतं, आणि डॉक्टर व्हायचं. कारण आम्ही जिथं राहायचो त्या चाळीमध्ये ना एक वैद्य नावाचे डॉक्टर होते आणि ते आलेत की ते त्यांच्या स्कूटरवर यायचे. मग पटकन त्यांना घ्यायला जाणारा एक त्यांचा असिस्टंट असेल, तो त्यांची ती एक जुन्या काळची एक बॅग होती, Suitcase. ते घेऊन पटकन यायचे. मग आमच्या इथे काय होतं की डॉक्टर साहेब आले, मग त्यांना चहा द्या काहीतरी. तर मग वडिलांशी एकदा बोलल्यानंतर मग वडील म्हटले की तुला जर डॉक्टर व्हायचं असेल किंवा पुढे काही मोठं व्हायचं असेल तर तुला एकच गोष्ट करायला लागेल, ते तुला शिकायला लागेल, शिक्षण घ्यायला लागेल. मग सर आवड निर्माण झाली. घरामध्ये वाचनाचं संस्कृती होती, वडील सगळे वाचायचे. ही गोष्ट मी थोडंसं इंटरप्ट करून तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमचे जे आपण त्याला संस्कार म्हणतो, घरातलं वातावरण आहे ना, हे तुम्हाला फार इम्पॅक्ट करत असतं. कारण तुमचे 2 माइंड्स असतात, एक कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड. तर तुम्ही घरामध्ये जे पालक आपल्याला नेहमी काही ॲडवाईस करत असतात, जे तुमच्याशी बोलत असतात किंवा तुम्ही परिस्थिती बघत असता, हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे ना,
ती तुमचं ग्रॅब करत असतं. आणि तसं मग वाचायला पाहिजे, त्याची उजळणी करायला पाहिजे. वडील नेहमी 4ला उठतात, थंड पाण्याने आंघोळ करतात आजही. तर सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे. ते उठल्यानंतर उठा रे पोरांनो, मग सकाळी उठून अभ्यास करायचा. सकाळी उठून केलेला जो अभ्यास असतो तो जास्त लक्षात राहतो. तर हे करत असताना मी मग मी 5वीला म्हणजे ॲक्च्युली काय झालं, 4थीपर्यंत तर मला फार काही कळत नव्हतं, आठवत पण नाही, फारच लहान. म्हणजे हाफ चड्डी घातलेले, डुंगणावर ते चड्ड्या फाटलेले, नाकात इकडं बिकडं, हे असे म्हणजे टिपिकल आपलं अत्यंत अतिसामान्य परिस्थितीमध्ये राहणारे आमचा मित्र परिवार तसाच. 5वीमध्ये इंग्लिश आम्हाला सुरू झालं आणि माझं हस्ताक्षर सुंदर आहे म्हणजे लहानपणापासून. तो हे पहिल्यांदा ऐकतोय मी एका डॉक्टरचा हस्ताक्षर सुंदर आहे. नाही आहे सर. आता कदाचित माझं हस्ताक्षर आता खराब झाला असेल. मला लहानपणी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये नेहमी प्राइजेस मिळायचे. तर सुरुवातीला आयुष्यात मी ए काढला. असे 4 लाईनची एक वही असते, 1 2 3 4, त्याच्यामध्ये तो ए काढायचा. बी आला की तो दांडी वर घ्यायची, डी आला की वर घ्यायची, बी आला खाली घ्यायची, नंतर ती जी आला की खाली घ्यायची. फार मजा वाटायची आणि मग मी ते घरी जाऊन खूप असं गिरवत बसायचं. इट स्टार्टेड कुठली गोष्ट सुरुवात होणं फार महत्त्वाचं असतं आणि मग मला इंटरेस्ट यायला लागला. आणि मग मी 5वीला दुसरा आलो. मी अत्यंत बारीक होतो, शांत होता. आता मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे. लहानपणी मात्र मी एकदमच शांत होतो. ते असं हिरव्या कलरचं एक प्रगती पुस्तक यायचं असं मोठं, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की बाबा 100 पैकी 92 मार्क. जाम आनंद झाला मला आणि मी सेकंड आलो. 5वीला सेकंड आल्यानंतर 6वी पासून मी परत कधी दुसरा आलो नाही, मी पहिलाच आलो. आज सुद्धा रेडिओ पहिलेच. देवाची कृपा, आई वडिलांचे आशीर्वाद. मग 7वी पर्यंत मी शिक्षण घेतलं नगरपालिकेच्या शाळेमध्ये. स्कॉलरशिपला पास झालो. त्यानंतर 8वी 9वी 10वी माध्यमिक शिक्षण जे आपण घेतो, तर मी रुंगटा हायस्कूलमध्ये माझं झालं. नाशिकमधली शाळा आहे आणि तिथेच माझे वडील काम करत होते. वडील शिपाई होते. आता असं वाटतं की मी त्या शाळेमध्ये शिकलो जिथे माझे वडील शिपाई होते, पण आम्हाला कधी असं वाटलं नाही, कारण वडीलच आमचे हिरो होते बेसिकली. रोज आणि इतकं प्रामाणिक काम करायचे. कोणी असं नाही, हां कधी कधी एकदा दोनदा असे इन्सिडेंट झाले की कोणतरी बोललं अरे तुझे वडील तर हे ते, किंवा सगळ्यात वाईट मला कधी वाटलं, मला एकदा उशीर झालेला होता आणि माझे वडील शाळेमध्ये झाडू मारत होते सगळ्यांच्या समोर आणि काहीतरी घडलं. हां माझे वडील कीर्तनकार असल्यामुळे ना ते धोतर घालायचे. तर एकदा आहे ना ते असंच भजन करून तिथे गेले आणि ते शिक्षक मात्र माझ्या वडिलांना रागवत होते. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं की हे फिलिंग खूप वेगळं असतं, वाईट असतं. पण काय, इट्स अ प्रोसेस, मी तुम्हाला म्हटलं. पण माझा आदर अजून वाढला वडिलांबद्दल. एवढं सहन करून ते घरी येतात, त्यांचे दुःख सांगत नाही. बाप ही गोष्ट असते ना, आपण सगळे पुरुष मंडळी, आपण वडील आहोत. वडिलांचं दुःख व्यक्त होत नाही. घर चालवण्यासाठी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या प्रोसेसमधून जाताना ते कुठल्या चॅलेंजेसला फेस करतात किंवा त्यांना काय वागणूक मिळते ते घरी येऊन व्यक्त करत नाही. ती गोष्ट मला दिसली होती. पण याच्यात एकच उत्तर होतं, पहिलंच यायचं. मग जिद्दीला पेटलो. 8वीला पहिलं, त्यामुळे अजून 9वीला जिद्द पहिलं. वाढली. अजून जिद्द वाढली. आणि बेस्ट आयुष्यात काय झालं, NTS नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन म्हणून असते, मी अशीच दिली. वर्गात पहिल्या 2 नंबरने फॉर्म भरायचं म्हणून मी भरला. आणि 10वीला नंतर एकदा अचानक घरी एक पत्र आलं. त्यावेळेस असे पत्र यायचे आणि मी NTS पास झालेलो होतो. मला मी उड्या मारू, खाली बसू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, कळेनाच. बरं, वडील 4थी पास, आई शिकलेली नाही, त्यांना NTS कुठं कळतंय. मी NTS पास झालो. हा मग एकच प्रश्न, मग आता नोकरी लागणार आहे. तर मी म्हटलं नाही आई, तू बघ, हे वेगळं असतं, हे वेगळं असतं. काय वेगळं असतं? मग मी आईला म्हटलं, अगं अख्ख्या शाळेत 400-500 लोकांमध्ये 2च जण पास झाले, त्यात मी आहे. मी ते पुस्तक घेऊन गेलो, म्हणजे ते लेटर घेऊन तिथे गेलो. खरं सांगतो, त्यावेळी माझ्या शाळेमध्ये कुणी विश्वास नाही ठेवला की पांडुरंग डांगे यांचा मुलगा NTS पास झाला. वडील मला तिथे, वडिलांनी मिठी मारली, घेऊन गेले. प्राचार्य होते वाघ सर आणि ना मेतकर सर होते वडिलांना, ज्यांनी खूप मदत केली. त्यांची ऋण मानतो मी.
कधी काही पैशांची गरज पडली, काही हे असेल तर ते मदत करायचे, त्यांच्याकडे घेऊन गेले. मग त्यांनी सांगितलं, अरे तुझा मुलगा, ही परीक्षा खूप अवघड आहे, हे पास होणं खूप अवघड आहे. खूप आनंद झाला. कसं असतं, पण आनंद झाला, सुख आलं की दुःख लगेच येतं. स्ट्रगल याला म्हणतात. माझं आयुष्य म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये स्ट्रगल म्हणण्यापेक्षा स्ट्रगलमध्येच माझं आयुष्य आहे असं मला वाटतं. तर ते झालं. त्याच्यानंतर पुढचा इंटरव्ह्यू असतो आणि तो इंटरव्ह्यू होता अकोल्याला. आणि आमच्याकडे अजिबात पैसे नव्हते. पहिल्यांदा वडील माझ्या समोर, डोळ्यात पाणी आलं. मी खूप रडलो की मला जायचंय, मला जायचंय, मला स्कॉलरशिप तिथे मिळणार आहे. वडील म्हणे, मी तुझ्या पाया पडतो, आपल्याकडे पैसे नाही म्हणे, मी तुला पाठवूच शकत नाही. 5 दिवस रडत होतो मी. पैसे नसल्या कारणामुळे जाता झालं नाही, एस टी माहीत नाही, काही माहीत नाही, आम्ही जायचो नाही, कुठे नाही, परिस्थिती. आज कदाचित माझ्याकडे बघून कोणी लक्षात येणार नाही की एवढ्या वाईट परिस्थितीमधून. मी नेहमी सांगतो की माझी स्टोरी जर कोणी ऐकली तर ती दंतकथा वाटेल. जसं आता महात्मा गांधी होते का नव्हते, लाल बहादूर शास्त्री होते का नव्हते, तशा परिस्थितीमध्ये. पण जे आयुष्यामध्ये आलंय ते आता आपल्याला स्वीकारणंच भाग आहे ना. मग त्याच वेळेस 10वीचा पण रिझल्ट लागला. 10वीमध्ये मग मला 89% पडले. मेरिट माझं 1-2% हे झालं. फार काय मला कळत नव्हतं की मेरिट वगैरे काय, परंतु मग ते तिथे मी हुशार विद्यार्थी होतो म्हणून आमच्या आजूबाजूचे चाळीतले सगळे लोक, अरे श्रीहरी पहिला आला, श्रीहरी पहिला आला वगैरे, असं करत 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 10वी पर्यंत 10वी स्ट्रगल असा प्रवास झाला. मला वाटतं की ह्या सरांच्या आत्ताच्या या माध्यमिक शिक्षणापर्यंत एक नक्कीच प्रेरणा घेण्यासारखी, आणि विशेषतः मी आपल्या या पंचक्रोशीमधल्या पालकांना एक नक्कीच या माध्यमातून संदेश देईल की आज प्रत्येक पालकाची धडपड आहे की माझा विद्यार्थी, आणि असावी की प्रत्येक पालकाची समज आहे की माझा विद्यार्थी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकला, इंग्लिश मिडियमच्या भारी शाळेमध्ये शिकला की तो नेहमी हुशारच असेल किंवा टॉपर असेल. मित्रांनो, एक मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणारा, झेडपीच्या शाळेत शिकणारा हा युवक, परंतु त्यातनं एक घेण्यासारखं आहे सर नक्कीच की तुम्ही जे मगाशी सांगितलं की घरच्यांचे संस्कार हे फार महत्वाचे आहेत. पण आज पालकांना वाटतं की घरच्यांच्या भूमिकेपेक्षा शाळेची भूमिका महत्वाची. त्याच्यामुळे नक्कीच मला वाटतं या युवकांना हा संदेश आपण घेतला पाहिजे. सर, मला वाटतं की हा झाला तुमचा शालेय प्रवास, बरोबर की नाही? परंतु बरोबर की नाही? तर मला वाटतं सर, हा शालेय जीवन जाणून घेत असताना खऱ्या अर्थाने मला वाटतं की जिकडनं तुम्ही झेप घेतली असं म्हणायला हरकत नाही, ती सुरुवात झाली 11वी आणि पुढे वैद्यकीय शिक्षण, बरोबर आहे? तो प्रवास आज आम्हाला जाणून घ्यायचा आहे. खऱ्या अर्थाने ते म्हणाल तर जे काय आयुष्यात पॉझिटिव्ह घडलं ते सगळं 11वी 12वी आणि मग मेडिकलला. 11वीला आणि मी KTHM कॉलेज म्हणून आहे आमचं, मराठा विद्याप्रसारक. खूपच नावाजलेलं कॉलेज आहे. आणि आमची सगळे जसं असतं ना की आता आपण एखाद्या मोठ्या इंटरनॅशनल कॉलेजला ॲडमिशन घ्यावं, तसं आमच्या इकडे क्रेज होती की KTHM आणि RYK हे 2च कॉलेज होते. तर मी KTHM कॉलेजला मला ॲडमिशन मिळालं. ॲडमिशन मिळाल्यानंतर 11वीला मी तेव्हाही तसंच वर्गामध्ये पहिलाच यायचो. ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याबरोबरच आहे ना, एक सगळ्यात अजून महत्त्वाची गोष्ट घडली की आमच्या इथे साळुंखे क्लासेस म्हणून आहेत, आमच्या साळुंखे सरांचे. तर तिथे ॲडमिशन घ्यायचं होतं. तर पुन्हा तीच परिस्थिती की पैसे नव्हते. आणि पहिल्यापासून मी कसं होतं की मी बेधडक, मग मी डायरेक्ट सरांना, तिची लाईन लागायची, एक 100-150 विद्यार्थी अशी लाईनमध्ये असायचे. ॲडमिशन तिथे मिळायचं नाही. मॅथ्समध्ये जिनियस माणूस साळुंखे सर म्हणून, आणि सुनील गावस्कर जसे दिसतात ना तसे ते हँडसम मस्त दिसायचे. तर मी एकदा सरांना डायरेक्ट भेटलो. त्यांना म्हटलं, हा एकदम छोटासा मुलगा. म्हटलं, सर मी श्रीहरी डांगे, माझे वडील शेजारच्या शाळा, म्हणजे त्या साळुंखे क्लासेसच्या बाजूलाच माझ्या वडिलांची शाळा होती की माझे वडील इथे चपरासी आहेत, तुम्ही विचारू शकता. मला ट्युशनला, क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे. ट्युशन मला कळत नव्हतं, क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे. हा म्हणे, मग घे. नाही पण पैसे नाही माझ्याकडे. डायरेक्ट हां, ते काय पैसे नाही, मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यांना पण असं वाटलं, त्यांना असं वाटलं असेल की असं काय डायरेक्ट कोणतरी आलं, ते खूप आणि खूप फेमस आहे. ते म्हणे, मला तू आवडलास, तू एकतर डायरेक्ट आला, पण बाळा तुला आता तू आला आणि मी ऐकलं असं कसं होईल ना, मला बघू दे, तुझी परीक्षा घेऊ दे, तू क्लास जॉईन कर, मग मी, तू जर म्हणे, त्याने मला सांगितलं, तू जर क्लासमध्ये पहिला आला की मी 12वीला तुझ्याकडनं फी घेणार नाही. आता मात्र काहीतरी 1800-2000 वगैरे असं काहीतरी होतं. म्हटलं, पण सर पैसे नाहीत.
नाही ते काहीतरी अरेंज कर बघू म्हणे आपण. मी गेलो. गेल्यानंतर मात्र सदैव म्हणजे मी सांगतो ना की माझ्या वडिलांचे मित्र आहेत ताजनपुरे काका, त्यांनी 500 रुपये दिले, वडिलांनी 200-300 रुपये जमा केले आणि असं करून आम्ही ती फी जमा करून मी क्लासला ॲडमिशन घेतलं. तिथून मात्र मला कारण जिद्दच होती, पहिलंच यायचं ना, आता पुढच्या वर्षीची फी वाचवायची म्हटल्यावर. फॉर्च्युनेटली माझे सगळे मित्र जर शाळेतले बघत असतील त्यांना माहिती आहे की मी परीक्षा दिली किंवा वर्गात नेहमी उत्तरं देणारा, पहिला येणारा आणि मग मी सरांचा लाडका झालो. श्रीहरी कुठे, पुढे येऊन बस, असं सगळं घडलं. आणि त्या क्लासचा एवढा इम्पॅक्ट की कॉलेजमध्ये पण मला आधीच यायचं सगळं, म्हणजे 11वीला टीचरने शिकवायच्या आधीच मला यायचं. तर तो 11वी आणि 12वीचा प्रवास अत्यंत पेनलेस, सुकर, व्हेरी हॅपी. कारण काय व्हायचं, आधीच अभ्यास केलेला असल्यामुळे मला परीक्षा अवघड जायची नाही. मी सगळ्या तरुण पिढीला हेच सांगणार आहे की माझा एक संदेश देऊ इच्छितो की ना, परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करू नका. परीक्षा हे एक रिझल्ट आहे आणि अभ्यास ही एक प्रोसेस आहे. तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करा, नुसत्या शिक्षणाबाबत नाही. प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी एखाद्या हिंदी पिक्चरमधला तो फेमस डायलॉग पण आहे की रिझल्ट के बारे में मत सोचो, प्रोसेस को एन्जॉय करू. मग तुम्ही त्यात शिक्षण ठेवा, तर अभ्यास ही प्रोसेस आहे, परीक्षा त्याचा जो रिझल्ट आहे. तसंच तुम्ही एखादं काम करता त्याच्यामध्ये तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करा, तुमचा रिझल्ट भारी येईल. तुम्ही कुकिंगमध्ये आहात, तुम्ही ती कुकिंगची प्रोसेस फॉलो करा, तुमचं जेवण छान तयार होईल. आमच्या डॉक्टर के पेशामध्ये जे काही प्रोटोकॉल आहे ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, तुमचा पेशंट बरा होईल. बरोबर. सो यू शुड एन्जॉय द प्रोसेस, रिझल्ट विल बी युअर्स, गोल विल बी युअर्स. आणि त्या 11वी-12वीमध्ये मी सगळ्यात जास्त माझं आहे ना शिक्षण एन्जॉय केलं. कर्टसी माझ्याबरोबर जे काही सराउंडिंग शिक्षक असतील, मित्र असतील, आई वडील, वडिलांचे मित्र, एकदम छान हे झालं. 12वीला मला 95% पडले, 95% पडले. PCB PCM ग्रुप होतं. आता ह्याचं ते एक छोटासा क्रक्स आहे की मॅथ्समध्ये मी पहिलाच यायचो, 100पैकी 100, 99. अचानक मला एक दिवस काय सांगितलं कोणी, अरे ते डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला मॅथ्सची गरज नाही. अरे म्हटलं मॅथ्सची गरज नाही. मग प्रिलिम्स असतात तोपर्यंत सगळं परीक्षा वगैरे देत होतो. एक्झामच्या आधी मला कांजण्या झाल्या 12thला. म्हणजे पहिले प्रॅक्टिकल व्हायचं आणि मग थेअरी. तर मी प्रॅक्टिकलचा एक दिवस आणि थेअरी मी कांजण्या असताना, चिकन पॉक्स असताना परीक्षा दिली. बापरे. हां, त्यावेळी मग मात्र मी मॅथ्सकडे लक्ष दिलं नाही. PCB मला माहिती होतं आणि मला एक 100% माझे एक आता 6th सेन्स असेल किंवा काय, मला माहिती असतं की हे मी अचीव करणार म्हणजे करणार. देर इज नो सेकंड थॉट. भीती नाही वाटत मला. तर आता आपण डॉक्टर होणार हे एकदम क्लिअर होतं. रिझल्ट लागल्यानंतर PCBला मला 95% पडले. मॅथ्सला मी पेपर लिहिला होता 78 मार्कांचा आणि मला पडले 79 मार्क. सरांनी बोलून घेतलं. तेव्हा पण असंच झालं की हा एक कुठून आला, तर एक कुठला हायपरबोला का पॅराबोलाचं एक होतं. मी सहज आपलं इक्वेशन लिहून टाकलं, कारण मला कळलं की आता आपलं भरपूर मार्क पडणार आहे म्हणून आणि आपल्याला इंजिनियर व्हायचं नाही असं. तर सर त्या दिवशी साळुंखे सर मात्र नाराज झाले. कारण त्यावेळेस कसं आहे, सगळीकडे ते पहिले दुसरे आले ना विद्यार्थी की त्यांचे फोटो देतात पेपरमध्ये. मी त्यांचा असेट होतो. त्यावेळेस मला थोडंसं वाटलं की मी ना सरांची प्रतारणा केली. भलेही मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मग मी त्यावेळी तिथे हे करायला पाहिजे होतं. समहाऊ तिथून पुढे गेलो आणि BG मेडिकल कॉलेजला मला ॲडमिशन मिळालं. नाशिकमधून पहिल्यांदा मी घरातून बाहेर पडलेला विद्यार्थी, नायलॉनची पिशवी, ॲडमिशन घेतलं. मी ॲडमिशन घ्यायलाही एकटाच गेलो, कॉलेजमध्येही एकटाच गेलो. पुढचे 5 वर्ष कधी माझे आईवडील तिथे येऊ शकले नाही. मित्रांचं चांगलं मला हे साथ मिळाली. तर पहिल्या दिवशी जेव्हा गेलो तर नायलॉनची पिशवी घेऊन गेलो आणि त्यावेळी असं होतं की ना पॅरागॉनची चप्पल मी घेतली. आम्हाला ना बेसिकली काय असेल आता लॅक ऑफ नॉलेज म्हणा किंवा चप्पल वेगळी, स्लीपर वेगळी असं काय माहीत नव्हतं. पॅरागॉनची स्लीपर 50 रुपयाची वडिलांनी दिली की आता तू मोठ्या कॉलेजमध्ये चाललाय म्हणून मी ती घेऊन गेलो. आणि काय नाही, पहिल्या 2 दिवसात ती चोरीला गेली.
तर तिथे गेल्यानंतर तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर मी अत्यंत बारीक होतो, साधा होतो. मला इंग्लिश यायचंच नाही सर, अजिबात इंग्लिश यायचं नाही. कारण इंग्लिशचा आपला काही मला फक्त लिहिता यायचं, जे काय आपण वाचलं पाठ केलं तेवढं व्हायचं. तर ते मुलं मग रॅगिंग म्हणून एक प्रकार असतो, इंट्रोडक्शन म्हणून एक प्रकार असतो. रॅगिंग नाही म्हणणार मी त्याला, इंट्रोडक्शन म्हणेन. की इंट्रोडक्शन घेताना मग ते इंग्लिशमध्ये बोलायचे आणि मला कळायचं आणि मी हसायचो. मी हसलो की ते हसायचे. त्याच्यामुळे मग त्यांनी पॉप्युलर व्हायला लागलो की अरे आता मला कळायचं नाही हे आतमध्ये होतं. आणि त्यांना वाटायचं की झाला हा किती याचं नेचर चांगलं, याला किती बोललं तरी याला राग येत नाही. बरं. तर असं सर ते झालं. तिथं ॲडमिशन मिळालं. ॲडमिशन मिळाल्यानंतर बैजी वैद्यकीय महाविद्यालय आज मी ज्याच्यामुळे आहे, किंवा आज नुसतं महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं, जगामधलं हे मानांकित एक कॉलेज आहे. आणि मी खूप लकी आहे सर, मी खूप लकी आहे की फार कमी लोकांना ना 200च सीट आहेत. 10 लाख मुलं विद्यार्थी पास होत असतील, 1 लाख पास होत असतील, तर त्याच्यानंतर त्या फक्त 200 लोकांना BJ मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळतं. मी त्यांच्यामधला एक लकी होतो. आणि सर तिथे मी सांगतो, हा प्रवास सांगताना मी तुम्हाला NTSचा किस्सा सांगितला. तर सर विक्रांत सहस्रबुद्धे म्हणून माझा मित्र, तो नाशिकला होता, RYKला. तो तिथे मला भेटला. ॲडमिशन झाल्यानंतर त्याने खूप हुशार, म्हणजे तो तर आता सिनेट मेंबर होईल US ला, प्रचंड हुशार व्यक्ती. तर तो मला म्हटला, ते नाव बघितलं, श्रीहरी डांगे. श्रीहरी डांगे. तो म्हणे तू श्रीहरी डांगे का? म्हटलं हो. अरे म्हणे ते NTSच्या परीक्षेला इंटरव्ह्यूला ना एक जागा रिकामी होती, ती तूच. मी म्हटलं तुला कसं कळलं? मी पण सिलेक्शन झालं होतं म्हणे माझं. त्या संपूर्ण याच्यामध्ये एकच जागा खाली होती आणि ती तू होतास. डोळ्यात पाणी आलं, पण त्यावेळेस मला आनंदाश्रू आले. NTSचा इंटरव्ह्यू देता आला नाही मला. ज्यांनी दिला, ज्यांना स्कॉलरशिप मिळाली, तेही विद्यार्थी BJला आले आणि मीही BJला पोहोचलो. सो माझं सगळ्यांना हे कळकळीचं म्हणणं आहे, एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून तुम्ही नाराज होऊ नका, डिप्रेस होऊ नका. तुम्ही तुमची प्रोसेस एन्जॉय करा, एफर्ट्स 100% द्या, अत्यंत प्रामाणिक राहा. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार म्हणजे सर हा झाला तुमचा MBBS. आता हा प्रवास तर झाला, बरोबर की नाही, MBBSचा. पण डॉक्टर श्री हरी डांगे MBBS पर्यंत थांबणारे नव्हते, बरोबर की नाही. तर आता याच्या पुढे जसं मी मागाशी नमूद केलं की हा युवक पुढे जाऊन रेडिओलॉजीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पहिला येतो. तर तो प्रवास आज आम्हाला जाणून घ्यायचा आहे. MBBS झालं. MBBS नंतर इंटर्नशिप असते. ॲक्च्युली काय ज्यावेळी MBBS संपलं त्यावेळेस मग वडील रिटायर झाले. मग आता कसं असतं सामान्य कुटुंबामध्ये की एक आहेच, म्हणजे सामान्य असू दे कुठेही असू दे, पालकांना असं वाटतं की बाबा आता मुलं शिकली मोठी झाली की त्यानंतर त्यांनी कमवायला पाहिजे. अपेक्षा घरच्यांच्या होत्या. पहिला पगार आम्हाला मिळाला, मला असं वाटतं 1200 रुपये पगार होता त्यावेळी इंटर्नशिपचा. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस. मग मी आईला साडी घेतली, पहिला पगार असतो ते, वडिलांना धोतर आणि हे घेतलं. आणि काय होतं ॲक्च्युली की माझे वडील रिटायर झाले त्यावेळेस काहीतरी 500-700 रुपये पगार त्यांना होता. मला मिळणारा पहिला पगारच 1200 होता. आणि आम्ही आयुष्यात एवढ्या कमी पैशात बघितलं होतं ना की हे खूप असं मोठं वाटलं, भारी वाटलं एकदम. तिथून तो प्रवास सुरू झाला. इंटर्नशिप संपली. आता इंटर्नशिप संपल्यानंतर ॲक्च्युली असं होतं की पोस्ट ग्रॅज्युएशनची लगेच तयारी करायची. त्यावेळेस आमची CET आली होती. पण काय झालं, CET त्याच वर्षी आली होती. मला 3rd इयरला चांगले मार्क पडले होते ऑप्थॅल्ममध्ये, गायनॅकमध्ये. तर असं वाटलं की बाबा आपलं मार्कांवर सीट मिळतील. त्यावेळेस कॉलेजच्या सीट्स वगैरे होत्या. तर मग CET वरकडे एवढं मी काय त्याचं लक्ष दिलं नाही. जस्ट ॲपियर झालो, पास झालो. पण काय माझी हे नव्हतं की बाबा त्यात पहिला दुसरा वगैरे असं काही विषय नव्हता त्या CETमध्ये. पण त्याच वेळेस काय होतं माहिती का, एक माझं मन होतं, म्हणजे एक मी डॉक्टर तर होतच होतो, पण डॉक्टर होण्याबरोबर आता दुसरं कसं आहे की माझ्या घरामध्ये ना सगळे उच्च शिक्षित आहेत. माझे काका IAS ऑफिसर, 21व्या वर्षीच वयाचे ते IAS झाले होते. ॲक्च्युली त्यांच्यामुळेच आम्हाला शिक्षणाची एवढी प्रेरणा मिळाली. तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते ते. माझी बहीण IAS ऑफिसर आहे, माझा भाऊ IRS ऑफिसर आहे, दाजी IPS आहे.
तर शिक्षण घेऊन पुढे मोठं व्हायचं हे तर 100%, पण आता फील्ड मी त्यांना फार जवळून बघितलं होतं की ब्युरोक्रॅट्स जे असतात ना, म्हणजे जे आपण पोलीस म्हणा किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, त्यांना प्रेशर पण खूप असतं, गव्हर्नमेंटचं प्रेशर असतं. काय ते बघितलं नाही, पण प्रेशर मला दिसलं तर मला असं वाटायचं की बाबा आपण ॲडमिनिस्ट्रेशन करू तर प्रायव्हेटमध्ये करू, व्हाय नॉट प्रायव्हेट. मग मग त्यात MBA नावाची एक कन्सेप्ट त्यावेळेस खूप उदयास आली होती. मग मला MBAच करायचं होतं. मग त्यात MBA करताना भारतात करायचं की बाहेर करायचं. त्यावेळी माझे बरेचसे एक 40-50 मित्र GRE, ग्रॅज्युएशन रेकॉर्ड एक्झामिनेशन म्हणून असतं, ते US ला जातात आणि US मध्ये सेटल होतात, ते देत होते. पैसे नसल्या कारणामुळे मी ती देऊ शकत नव्हतो, कारण त्याला फीज लागत होती. ओक सरांचे क्लासेस असायचे. तर मग मी GMAT देण्याचा प्रयत्न केला की बाबा आपण परीक्षा इथून देऊ, पैसे लागणार नाही आपल्याला, तिकडे गेल्यानंतर आपल्याला चांगलं पैसे मिळतील किंवा फॉरेनला जायचं. आता हे प्रत्येकाचं एक इच्छा असते की मला असं काहीतरी वेगळं करायचं. तर मी कॅट दिली, करिअर फोरम नावाचे क्लासेस मी जॉईन केले होते आणि कॅट दिली. कॅट दिल्यानंतर मी असेच करतो, म्हणजे मी कॅट दिली त्यावेळी ना मला काहीतरी 95% भेटले होते याच्यामध्ये. पण मला ते फॉर्म भरत असताना IIM जे असतात आपले, तर त्याचे बिझनेस स्कूलमध्ये A स्कूल आणि B स्कूल असतात. तर मी B स्कूलला टिकमार्क केलं नव्हतं, त्याच्यामुळे कदाचित ते जे काही IIMs असतात त्याच्यामध्ये तर 99 आणि 100%लाच तुमचे ॲडमिशन क्लोज होतात. तर B स्कूल नसल्यामुळे मी काही कॉलेजेसमध्ये गेलो, तर तिथे मला काही ॲडमिशन मिळालं नाही. पण ही प्रोसेस होत असताना काय सर, की मी ना DY पाटीलला आहे ना शिक्षक म्हणून लागलो. अरे बापरे. हां, हे चालू असतं कारण पैसे मला मॅनेज करायचे होते ना. आणि DY पाटीलला मला पगार होता 4,328 रुपये. मी फिजिओलॉजी हा विषय शिकवायचो डेंटल कॉलेजला. आणि 6 महिने मी शिकवल्यानंतर मग सर मी ट्युशन सुरू केले. अरे बापरे. तर मग मी BDS म्हणजे 2 शिक्षक म्हणजे कदाचित वडील शाळेत असल्यामुळे, वडील कीर्तनकार असल्यामुळे, प्रवचनकार असल्यामुळे जी बोलण्याची कला असेल ती उपजतच मला असेल. मी शिक्षक चांगला झालो आणि मी इतका अतिसामान्य आणि मराठी मीडियममधून मी पुढे आलो होतो की मला आहे ना जे बोलायचे, जे पुस्तकात लिहिलेलं आहे, फिजिओलॉजी असेल, अॅनाटॉमी असेल, ते मी विद्यार्थ्यांपर्यंत एकदम व्यवस्थित पोहोचू शकायचो असं मला वाटायला लागलं, कारण मी खूप पॉप्युलर टीचर झालो. आणि मग सर ते करत असताना डांगे सरांचं आणि आयुष्याचं एक गणित आहे का, की डांगे सर जातली तर पॉप्युलरच होतात. शालेय जीवनापासून MBBS पर्यंत रेडिओलॉजी कॉलेज DY पाटील सगळीकडे पॉप्युलरच आहे सर. आणि आज खरोखर आज आमच्या मातीला, या मावळातल्या मातीला सुद्धा तुमचा अभिमान आहे की आज तुम्ही या पंचक्रोशी सुद्धा तेवढेच प्रसिद्ध आहात. नाही, मला तर मी मावळाचे तर आभार मानणारच सर, ते माझ्या हृदयात आहे. पण पॉप्युलर व्हायचो मी. तर ते पॉप्युलर झाल्यानंतर आहे ना सर, ट्युशन घ्यायला लागल्यानंतर मग मला चांगले पैसे मिळायला लागले. आणि मग तिथं बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात असं येतं, शिक्षण एका साईडला, आपलं उद्देश एका साईडला, आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्ही बिझनेस म्हणून. मग मी ज्यावेळेस ते ट्युशन घ्यायला लागलो, 4-5 वर्ष मी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवलं, तर मला खूप चांगला पैसा मिळायला लागला. आणि मग त्यावेळी मला लक्षात आलं की पैसा कमवणं ही एक आर्ट आहे, हे एक स्किल आहे. शिक्षण वेगळं आणि पैसा कमवणं हे वेगळं. पण सर पैसा ह्या गोष्टीला मी थोडंसं तुम्हाला स्ट्रेस करेल, कारण माझ्या आयुष्यात मी असे अनुभव खतरनाक बघितले की त्याच्यानंतर कदाचित आहे ना माणसाचे गोल्स चेंज होता. मी लहानपणापासून फार अत्यंत अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सगळं आयुष्य जगलो, पैशांची चणचण होतीच. तर सर ज्यावेळी एक मुद्दा तुम्हाला फक्त मी हायलाईट करेल की इंटर्नशिप झाल्यानंतर आहे ना आम्हाला मेडिकल ऑफिसरची पोस्ट मिळायची. सगळेजण करायला लागतं, बॉन्ड करायला लागतो तो. तर त्यावेळी मेडिकल ऑफिसर व्हायचं असतं. मेडिकल ऑफिसरला त्यावेळी ना 15,000 पगार होता. म्हणजे माझ्यासाठी आहे ना ते, म्हणजे आम्ही सगळे BJच्या इथून निघालो, आमची बॅच, जेवढे काही विद्यार्थी आमच्या हॉस्टेलमध्ये राहणारे मित्र असतील, तर आम्ही मुंबईला जाऊन तिथे आम्हाला आहे ना इंटरव्ह्यू द्यायचा होता आणि तिथून आम्हाला सिलेक्शन मिळणार होतं की बाबा मेडिकल ऑफिसरला PHC जे असतात ना, प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा RH असतील, तिथे त्यांना नोकरी मिळते. गणित बघा माझं, मी इथून निघालो प्रचंड आनंदी. एक तर इंटर्नशिपला 1,200 रुपये, 1200वरनं डायरेक्ट उडी 15,000. 15,000 म्हणजे लाखो रुपये होते त्यावेळी की बाबा मला असं मग माझे स्वप्न, म्हणजे आपण कसं असतो, माणूस एकाच आयुष्यात खूप आयुष्य जगत असतो. म्हणजे मी तिथून गाडीमध्ये बसून तिथपर्यंत पोहोचेपर्यंत आपला एक पिक्चर तयार झालेला असतो, एक सीन तयार झालेला असतो. अरे वा, मग आता आपल्याला एवढा पगार मिळेल, मग मी हे घेईल, मी ते घेईल, मी घरच्यांना सांगेल. पण निघण्याच्या आधी घरच्यांना मी ही मेसेज पोहोचवला होता की मला आता चांगली नोकरी मिळणार आहे.
ते तिकडे खुश की बाबा, पण सर स्वप्न वेगळी असतात आणि रियालिटी खूप वेगळी असते. त्या दिवशी माझ्या आयुष्यात जे घडलं ते मी इमॅजिन केलं नव्हतं. एक एक विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू होत गेला आणि शेवटी मला वाटायचं अजून आपला नंबर आहे, अजून आपला नंबर आहे. त्या बंद रूममध्ये असल्यामुळे बाहेर दिवस आहे का काय, ती किती वेळ झाली माहीत नाही. घड्याळ नव्हता हातामध्ये, त्याच्यामुळे माहीत नाही की किती वाजलेत. एक पांढरा ड्रेस घातलेले शिपाई माझ्याकडे आले. मला म्हणे, साहेब आता जा घरी. म्हटलं घरी? अजून इंटरव्ह्यू व्हायचा आहे. म्हटलं माझा नंबर आहे. त्याला काय जाणवलं माहीत नाही. मला म्हणे, बाळा उठ, घरी जा. ते साहेब निघून गेले. तुझा इंटरव्ह्यू होणार नाही. एवढासा मी, छोटंसं मन, मागचे सगळे तो फ्लॅशबॅक आला. आता मी घरी काय सांगणार? डायरेक्ट आईवडिलांचे चेहरे दोघांचे, त्यांना काय सांगणार मी? नोकरी का नाही? काय घडलं असेल असं? एका क्षणात जी स्वप्न रंगवली ती स्वप्न डायरेक्ट चकनाचूर. आणि हे ॲक्च्युअल घडलं, कळेनाच ना. आणि खिशात पैसे नाही. अरे बाप रे बाप. मित्र आला माझा एक, राजेश चिंदे म्हणून, तो माझ्याबरोबर असतो नेहमी. तो म्हणे, चल हऱ्या. श्रीहरी नाव असल्यामुळे मला कॉलेजमध्ये हऱ्याच म्हणायचे. सगळ्यांचा मी फेवरेट होतो, म्हणजे मित्र माझे खूप चांगले होते. चल म्हणे, तुझ्याकडे त्यांना द्यायला पैसे नाही म्हणून तुला नोकरी मिळाली नाही. रडलो मी, खोटं बोलणार नाही. कारण एवढंसं कोवळं मन आणि त्यात एवढा मोठा आघात. आणि तिथून मग, आणि खिशात 10च रुपये होते. सणानून भूक लागली, काय करावं कळेना. मित्र आले. आणि कसं असतं, शेवटी आपलं जे काही असते, म्हणजे आपलं अपयशच म्हणे ना मी, त्यावेळी माझं ते अपयश होतं. मग सगळे मित्र ते म्हटले, चल. नाही म्हटलं, तुम्ही जा, मी येतो. माझे नातेवाईक आहेत मुंबईमध्ये, त्यांना सांगितलं. आणि मी एकटाच निघालो. एकटाच आपला VT स्टेशनला पोहोचलो. प्रचंड भूक लागलेली. 10 रुपयाचे जे मिळतील ते वडापाव काय असेल ते मी खाल्लं. सारखं डोळ्यामध्ये तेच, डोक्यात तेच, डोळ्यात तेच, विचार तेच. संपलो बाबा, आता काहीच नाही ना. डायरेक्ट अंधार, काहीच माहीत नाही. त्यावेळी पॅसेंजर असते संध्याकाळचे, तर मला माहीत नाही, मी आता प्रवास करत नाही रेल्वेने. तर रात्रीची एक पॅसेंजर असते जी 11ला येते आणि पहाटे 4ला पुण्याला पोहोचते. त्याच्यात आता पैसेच नाही म्हटल्यावर विना तिकीट प्रवास करायचा, ती एक भीती. आता कोणतरी त्यातल्या त्यात असं आहे की रात्री कोणी येत नाही म्हणून मी त्या पॅसेंजरमध्ये बसलो. पॅसेंजरमध्ये बसल्यानंतर सर मग जशी गाडी पुढे आली बाईकडे, जोरात फटाफट असा आवाज यायला लागला. आवाज आला तर काय, बाटल्या फुटलेल्या. अरे बापरे, भांडणं चालू, काय चालू काही कळत नाही. मी अत्यंत बारीक होतो शरीरयष्टीने, तर त्या खिडकीच्या बाजूला आहे ना 2 असे सीट असतात, खाली एक हे असतं. मी त्याच्यात दडून बसलो. बापरे. ते सगळं मी म्हटलं, हे माझ्या आयुष्यात काय चालू आहे? म्हणजे ही कुठली वेळ आहे? म्हणजे मी घरी पोचतो, म्हणजे मी पुण्याला पोचतो का नाही पोचत? बरं, तिथे काय मोबाईल असा काही प्रकार नाही. म्हणजे जे आपल्याबरोबर घडते ते घरच्यांना माहीत नाही. घरच्यांना एवढंच माहिती की हा नोकरी मिळवायला गेला, पुढं काय होतंय. कसा बसा सर मी पुण्यात पोचलो, हॉस्टेलला गेलो, मित्रांच्या रूमवर राहायचो पॅरासाईट म्हणून आम्ही. तर ढसा रडलो. एवढं आयुष्यामधलं, म्हणजे मी हॉस्टेलला पोचलो ह्याच्यात हेच समाधान. 2 दिवस सर मी तसेच काढले. आणि 3ऱ्या दिवशी सर आयुष्य बदललं. मी म्हटलं आता परीक्षा वगैरे देणं आपल्याला पॉसिबल नाही, पैसे नाही, काय नाही. आई वडिलांना तर शब्द दिला होता की मी नोकरी करणार आणि पैसे पाठवणार. मग मी ना DY पाटीलला आलो. DY पाटीलला इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू दिल्यानंतर मी फिजिओलॉजीचं असिस्टंट लेक्चरर म्हणून जॉईन झालो, जिथे मला 4,328 रुपये पगार मिळाला. आणि हे मग त्यानंतर ट्युशन घेणे वगैरे. मग सर ती डोक्यात म्हणतो ना आपण किक बसते, तर पैसे कमवले पाहिजे. कारण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की पैशालाच महत्त्व आहे. पैसे नाही म्हणून माझ्याकडनं ह्या गोष्टी मला मिळाल्या नाही. मग मी सर व्यवसाय जो सुरू केला, तर मग मला चांगलं काय येतं, तर मी आय एम अ गुड ओरेटर.
मला बोलता येतं, तरी मग मला classes सांगता सुरू येतं. केले, मग मी classes. क्लासेस सुरू केले आणि क्लासेसमध्ये तर तुम्हाला माहिती आहे सर, क्लासेस इज ऑल टुगेदर डिफरंट. तर त्याच्यामध्ये मला प्रचंड पैसा मिळायला लागला आणि मग ते 2004 पर्यंतचं माझं आहे ना सर, ते छान आयुष्य चाललं. मग मी डी वाय पाटीलला खूप पॉप्युलर होतो आणि ट्युशन घेणे, लिहिणे, मी पुस्तकही लिहिणार होतो. पण प्रत्येक गोष्टीला एक एंड असतो, चांगल्या गोष्टीला एक एंड असतो. तर त्यावेळेस माझ्यानंतर 2004ला लक्षात आलं की आता आपली कॉपी व्हायला लागली. नोट्स माझ्या ज्यावेळी झेरॉक्स व्हायला लागल्या ना, ज्या नोट्समुळे मला पैसे मिळत होते त्यानंतर सर झेरॉक्स व्हायला लागल्या, त्या छोट्या झेरॉक्स व्हायला लागल्या. आणि हा एक मजेशीर किस्सा आहे की मी एका झेरॉक्सच्या दुकानावर म्हणजे डी वाय पाटीलच्या समोर आहे ना, नंतर अशी खूप दुकानं आली नवीन, त्यात ते राजस्थानी वगैरे काही लोक. आणि तिथंच मला वाटतं टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्यातला रेडिओलॉजीचा घडतो मला. हा, म्हणजे मग त्यावेळी मला लक्षात आलं की जे आपण करतोय ते आता थांबवायला पाहिजे. कारण मी जस्ट गेलो आणि त्याला मी सहज म्हटलं, अरे कुछ है क्या, जरा आपण मार्केटमध्ये जाऊन विचारू बाबा. तो म्हणे एक बढ़िया नोट्स आए, एक डांगे करके, उसके ना नोट्स है. मैं बोला किधर है, ये क्या बोले. 100-200 रुपयामध्ये त्याने मला माझ्या नोट्स दिल्या, त्या झेरॉक्स केलेल्या. मी म्हटलं आता आपलं हे क्षेत्र संपलेलं आहे. आणि त्याच वेळेस काही सर माझं आयुष्य असं कॉम्प्लेक्स आहे. एक गोष्ट घडत असताना दुसरी गोष्ट घडते. माझ्या आयुष्यात माझा एक मित्र आहे, म्हणजे मी त्याचं आहे ना अत्यंत आभार मानतो. बिचारा तो या जगामध्ये नाही, डॉक्टर राजेश खांदवे म्हणून. त्याने मला ॲक्च्युली डी वाय पाटीलमध्ये तो ऑफ्थॅममध्ये CPS करून पहिला आला होता. त्याने मला बघितलं की याचा फार टाइमपास चालू आहे, हा काय ही इज नॉट फोकस. तो जुना श्रीहरी आणि हा श्रीहरी याच्यामध्ये फरक आहे. त्याने मला शिव्या घातल्या, मी शिव्या त्या देऊ शकत नाही आपल्या या चॅनलवर. त्याने मला शिव्या घातल्या, त्याने उठवलं, चल पहिले जाऊन तिथे तू परीक्षा दे. तर तिथं YCM म्हणून आहे, यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल. तर तिथे CPS नावाची जी डिग्री मी घेतलेली आहे त्याचं कॉलेज आहे आणि त्याची एक्झाम त्याने मला द्यायला लावली. ही ऑलवेज न्यू मी, म्हणजे माझ्या मित्रांना मी माहिती होतं कसं होतं. मग सर मी ती परीक्षा दिली, त्या परीक्षेत पहिला आलो, इंटरव्ह्यूत पहिला आलो. आणि मग पण मी त्याला एकच सांगितलं होतं की मला करायचं तर फक्त रेडिओलॉजी, नाहीतर नाही. पण रेडिओलॉजी करायचं म्हणजे त्यावेळेस मला काय असं माहित नव्हतं रेडिओलॉजी काय. पण मला असं वाटायचं की सगळ्यात चांगली ब्रँच आहे, 9 ते 5 जॉब आहे, मस्त काय आपल्याला. कारण MBA नो इमर्जन्सी, बरोबर, नो इमर्जन्सी, दॅट वॉज द बेस्ट. आणि मग तिथे गेल्यानंतर त्याला म्हटलं केलं तर रेडिओलॉजी, नाहीतर नाही. पण फॉर्च्युनेटली कधी कधी काय असतं, तुमचे स्टार्स खूप चांगले असतात. त्यावेळी मी प्रत्येक याच्यात पहिला आलो, इंटरव्ह्यूत पहिला आल्यानंतर मग मला आहे ना रेडिओलॉजीला ॲडमिशन मिळालं. आणि तिथून मात्र सर, म्हणजे मी रेडिओलॉजिस्ट म्हणून जे मावळात आलो किंवा मी आज जगतोय. तत्पूर्वी मला पुन्हा सांगायचं की रेडिओलॉजीला ऍडमिशन घेतल्यानंतर हा युवक संपूर्ण महाराष्ट्रात पहिला येतो. ते तर सर आता परत पहिलंच. ऍक्च्युली सर काय झालं की मी खरा अभ्यास जर मग MBBSच्या प्रोसेसमध्ये केला, म्हणजे मी 12वी पर्यंत खरा अभ्यास केला मी म्हणेल. नंतर आपण कॉलेजला जातो, मग ते काय आपण ते कधी कधी काय होतं माहिती आहे का, काही गोष्टी सहज वाटायला लागतात. काय नाही, आदल्या दिवशी अभ्यास केला की पास होतोय, असा विद्यार्थी मी नापास आयुष्यात कधी होणारा नव्हतो. पण मी पास होण्याची प्रोसेस पण सिम्पल आहे असं वाटायचं. तसं नसतं, तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे, 100% केला पाहिजे. सर इथपर्यंत तुमचा झाला रेडिओलॉजीचा प्रवास. सर मला वाटतं की आयुष्यातलं आता सर्वोच्च स्वप्न शिक्षणातलं तुम्ही पूर्ण केलं, की एक मराठी माध्यमिकमध्ये शिकणारा एक तरुण आज संपूर्ण महाराष्ट्रात रेडिओलॉजीमध्ये पहिला येतो, बरोबर की नाही. मला वाटतं की आता खऱ्या अर्थाने तुमचा एक प्रोफेशनल प्रवास आम्हाला नक्कीच या माध्यमातून जाणून घ्यायला आवडेल. पहिला तुमचा केलेला रेडिओलॉजिस्ट म्हणून तुम्ही जॉब कुठे? आता सर मी जेव्हा रेडिओलॉजिस्ट झालो ना आणि माझी जी एक्झाम झाली आणि मी जे पहिला आलो महाराष्ट्रामध्ये, त्याचा फार मोठा बेस आहे माझ्या प्रॅक्टिसला. की समजा आज मी रेडिओलॉजिस्ट म्हणून सक्सेसफुल असेल आहे की नाही मला माहीत नाही, तुम्ही त्याचं अवलोकन करू शकता. सर आम्ही आमच्या रोकटोकवर फक्त यशस्वी लोकांनाच बोलवतो. तर कसं आहे सर की जे काही मला यश रेडिओलॉजीमध्ये मिळालेलं ना, त्याचा जो बेस आहे ना, ती एक्झाम आहे. रेडिओलॉजी म्हणजे आणि ॲनेस्थेशिया हे दोनच असे विषय आहे की ज्याला आहे ना सगळे विषय अभ्यास करायला लागतात. ओके. म्हणजे आम्हाला मेंदू पण अभ्यास करायला लागतो, डोळे पण अभ्यास करायला लागतात, कान ना घसा अभ्यास करायला लागतो, चेस्ट अभ्यास करायला लागतं, पोट अभ्यास करायला लागतं, बोन्स, हे सगळं. तर प्रत्येक स्टडी करायला लागतो. ज्यावेळेस मी एक्झामला गेलो होतो तर 3 अशा मोठ्या पेट्या होत्या माझ्या, ट्रंक भरलेल्या. एक
सगळे विषय असतात त्याच्यामध्ये. आणि मी जे शिकवायचो, मी आहे ना 21 विषयांची ट्युशन घ्यायचो सर. फॉरेन्सिक मेडिसिन सोडून बाकी सगळे विषयांची ट्युशन घेतलेली आहे. आणि त्याचा बेस मला खूप, म्हणजे जे मी फिजिओलॉजी शिकवायचो तेच आयुष्य आहे. फिजिओलॉजी म्हणजे नॉर्मल फंक्शनिंग, आणि तेच रेडिओलॉजीमध्ये. थोडक्यात डिसीज थोडा छोट्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. नॉर्मल फंक्शनिंग बॉडीचं असतं त्याला फिजिओलॉजी म्हणतात. ते नॉर्मल फंक्शनिंगमध्ये काही बिघाड झाला की त्याला पॅथॉलॉजी म्हणतात. नॉर्मल फंक्शनिंगमध्ये बिघाड होऊन जो रिझल्ट येतो त्याला रोग म्हणतात, डिसीज. आणि जो डिसीज आहे तो पूर्ववत नॉर्मल फिजिओलॉजीला करायचा असेल तर जे शास्त्र वापरतात त्याला फार्मॅकोलॉजी म्हणजे मेडिसिन म्हणतात. ओके. म्हणजे फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, मेडिसिन, फार्मॅकोलॉजी, सर्जरी हे सगळे एकमेकांशी कोरिलेटेड असतं, जे ऑलरेडी मी शिकवलेलं होतं. आणि त्याचा बेस असा की मी रेडिओलॉजीमध्ये खूप छान अभ्यास त्यावेळी झाल्यामुळे मी फर्स्ट आलो. त्यामुळे मला आहे ना आत्ता पेशंट बघताना सगळ्या गोष्टी अत्यंत सुकर वाटतात. सो हे खूप त्याच्यामागचं गणित. मी पहिला जॉब केला सर निरामय हॉस्पिटलला. प्रत्येक टप्प्यावर आहे ना सर, आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मला एक बेस्ट व्यक्ती आणि गुरु भेटत गेला. तर माझ्या आयुष्यातल्या रेडिओलॉजीमधले सगळ्यात मोठे गुरु डॉक्टर माझे सचिन पाटील सर हे मला भेटले, जे माझ्याबरोबर ही इज अ गो टू पर्सन फॉर मी. काही झालं की मी त्यांच्याशी बोलत असतो, त्यांना फोन करत असतो, अकॅडमिक, नॉन अकॅडमिक, काही म्हणून. ते सर्व माझे गुरु आहेत. तर निरामय हॉस्पिटलमध्ये मी 9 महिने जॉब केला. जसं 9 महिन्यानंतर एक बाळ जन्माला येतं तसं 9 महिने मी निरामय हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजी केल्यानंतर एक रेडिओलॉजी जन्माला आला. सर कुठेतरी एका डॉक्टरी पेशावर कुठेतरी फिलॉसॉफी पण आहे तुमच्या आयुष्याचा base म्हणायला हरकत नाही, बरोबर की नाही? आहे ना आता ते. सर हा झाला निरामयचा प्रवास, बरोबर. त्याच्यानंतर मग सर ते बाळ जन्माला एकीकडे येतं, म्हणजे जन्मभूमी वेगळी असते, कर्मभूमी वेगळी असते. रेडिओलॉजिस्ट म्हणून जन्म झाला माझा निरामयला, आणि माझी कर्मभूमी झाली सर मावळ तालुका. सगळ्यात आयुष्यामध्ये बेस्ट गोष्ट जी घडली की मी पवना हॉस्पिटलला जॉईन झालो. आणि मी ऋण व्यक्त करतो डॉक्टर दादा वाडोकर यांचे. सत्यजित वाडोकर आहे, त्याला दादाच म्हणतो आम्ही. दादा आमचे बंधू, गुरु. दादांनी मला मोठं केलं. ओके. मी पवना हॉस्पिटलला जॉईन झाल्यानंतर जी 3-4 वर्ष मी दादांबरोबर काम केलं, तर मला खऱ्या अर्थाने जर मावळ तालुक्यामध्ये नावारूपाला जर कोणी आणलं असेल तर डॉक्टर सत्यजित वाडोकर. दुसरी गोष्ट, कसं आणलं त्यांनी मला तेवढं काम करण्याची संधी दिली. मला क्रिकेट खूप आवडतं. तुम्ही खूप चांगले आहात, पण तुम्हाला परफॉर्म करायला जोपर्यंत तुम्ही ग्राउंडवर जात नाही, पिचवर जात नाही, तोपर्यंत तुमचं स्किल येऊच शकत नाही. तुम्ही किती इथं म्हटले मी भारी नाही, यू हॅव टू परफॉर्म. मला प्रायव्हेट प्रॅक्टिस पण का आवडते माहिती का? तिथं तुम्हाला रोज परीक्षा द्यायला लागते. रोज येणारा माझा पेशंट हा देव आहे, आणि त्या देवाची पूजा करून त्याचं मला ॲक्युरेसीने त्याचं डायग्नोस करायला लागतं, आणि त्याच्यामुळे ना मी रोज परीक्षा देत असतो. तर ती जी घटना घडली, मला ज्या केसेस मला मिळाल्या, जे पेशंट्स मिळाले, आणि त्याच्यानंतर मी कसं आहे हे जगासमोर आणण्याचं काम केलं दादांनी. तर मी पवनाला जॉब केला. त्याच्यानंतर 2009ला माझं प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली. प्रायव्हेट प्रॅक्टिस मी दादांच्याच शॉपमध्ये सुरू केली, सेवाधामच्या बाजूला फलकेवाडी समोर. आणि तिथून मला खरं माझी जर्नी सुरू झाली. मला मावळाने मी माहिती झालो, आणि मला मावळाने ॲक्सेप्ट केलं. तर आणि नुसतं एक्सेप्ट नाही केलं सर, भरभरून प्रेम तुम्हाला मावळाने दिलं. मी अत्यंत आभारी. आणि माझ्या मनामध्ये फक्त मावळवासी आहे एवढं प्रेम त्यांनी मला दिलं. मी नेहमी सांगतो माझ्या प्रत्येक याच्यामध्ये की मी खूप लकी आहे. मी सगळ्यांपेक्षा लकी असेल, कारण मला सगळ्यात जास्त प्रेम आहे ना मावळवासियांनी दिलं. आणि त्यांच्या विश्वासाला मला कुठेही तडा जायचा नाही, म्हणून मी रोज अभ्यास करतो. म्हणजे ही एक विशियस सायकल आहे. म्हणजे स्ट्रेस कसा असतो, निगेटिव्ह असतो तसं पॉझिटिव्ह पण असतो, तसंच ही एक विशियस सायकल आहे. तुम्हाला काल जितकं मी डायग्नोसिस दिलं त्यापेक्षा जास्त परफेक्ट डायग्नोसिस द्यायचं तर त्याचं मला वाचन करायला लागतं. तेंडुलकरला आहे ना 50 रन झाले की त्याचं टेन्शन 50 असेच करायचा, त्याला 100ची सवय लागली होती. सर तसंच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये मी काम करत असताना परफेक्शन जर माझं कामामध्ये येत असेल तर त्याचा सर्वात मोठा गाभा म्हणजे मावळवासियांचं प्रेम. आणि ह्याच प्रेमानंतर सर मग मी 2009ला प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर अजून एक मोठा टप्पा आला आयुष्यात, तो 2012 आणि 13ला तर पायनियर हॉस्पिटल उभारलं. माझे जे 6 मित्र आहेत ते आमच्या बरोबर आले. आणि जसं म्हटलं ना सर तुम्हाला की माझ्या आयुष्यामध्ये ना प्रत्येक टप्प्यावर एक व्यक्ती, काही लोक मित्र मिळत गेले, गुरु मिळत गेले. तसं डॉक्टर कराळे सर माझ्या आयुष्यात आले, जे माझ्या आयुष्यात आल्यानंतर पुन्हा माझं आयुष्य चेंज झालं. डॉक्टर पारवे माझ्या आयुष्यात आले, डॉक्टर समाधान क्षीरसागर आयुष्यात आले.
डॉक्टर शहा, डॉक्टर हातेकर, ही लोक आल्यानंतर पुन्हा तुमचं एक करिअरचा स्पॅन तयार होतो. एक रेडिओलॉजिस्ट आणि नंतर 100 बेडच्या हॉस्पिटलचा मालक, हे प्रोसेस सुरू झाली. आणि त्याच्यानंतर 2014-15ला एक कन्सेप्ट घेऊन मी मावळ तालुक्यामध्ये आलो, ती म्हणजे वन स्टॉप हेल्थ सोल्युशन. सर, वॉज दिस युअर ड्रीम प्रोजेक्ट? येस सर, 100%. आणि कदाचित मला वाटतं की आपल्या या पंचक्रोशी मधला पहिला प्रोजेक्ट, येस बरोबर ना? सर, येस सर. इथं आल्यानंतर प्रत्येक अंडर वन रूफ यू कॅन गेट ऑल द ऑल द डायग्नोस्टिक प्रोसिजर्स. Okay. आणि मग मी ते 2014 नोव्हेंबरला सुरू केलं, धनत्रयोदशीला. आणि तिथून मग मला, आणि कसं होतं, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट नवीन सुरू करता, मोठी करताना, त्यात तुमची अजून जबाबदारी वाढते. ही गोष्ट करत असताना मग पुन्हा माझे जे काही रेडिओलॉजिस्ट म्हणून स्किल असतील ते अपग्रेड होत गेले. हे करत असताना आज मी ज्या इथे पोहोचलेलो आहे, अजूनही याच्या पुढची एखादी एक स्टेप आहे, ती शेवटची स्टेप मी रेडिओलॉजीमध्ये मानतो. अजून पुढे जर समजा काही ॲडव्हान्स काही आलं तर ते सांगता येणार नाही, पण पुढे मला एक कम्प्लीट डायग्नोस्टिक सेटअप म्हणून ते करायचं आहे. हा माझा टोटल रेडिओलॉजीचा प्रवास. सर, मला वाटतं की मी मागापासून नमूद करतो की हा संघर्षमय प्रवास, बरोबर की सर? आम्ही यातनं तुमची प्रेरणा ऐकली, तुमची जिद्द पाहिली, तुमची चिकाटी पाहिली, तुमची मेहनत पाहिली सर, बरोबर. पण हे सगळं होत असताना कुठंतरी आपण म्हणतो ना की एव्हरी ब्राईटर साईड ॲज अ डार्कर साईड, कुठंतरी अनेक अडचणींचा पण सामना तुम्हाला करावा लागला या सर्व प्रक्रियेमध्ये, बरोबर की नाही? मला वाटतं तर अगदी थोडक्यामध्ये, कारण प्रत्येक युवकाला ह्या अडचणी सुद्धा कळणं गरजेचं आहे. आज प्रत्येकाला डॉक्टर श्री हरिडांगे म्हणलं की एक ग्लॅमरस पर्सनॅलिटी वाटते, बरोबर की नाही? तर कुठेतरी थोडक्यात, कारण हेच ते व्यासपीठ आहे सर, की तुम्ही ज्या अडचणीला सामोरे गेले त्या याच्यातनं व्यक्त होऊ शकता. सामान्य कुटुंबातला सामान्य व्यक्ती सर, मी साधू संत नाही. त्याच्यामुळे बाबा सगळं काही ऑल इज वेल काही नाही सर. 100% तुम्हाला अडचणी येतात म्हणजे येतात. मी जरी डेस्टिनी ड्रिव्हन गाय असलो, म्हणजे मी येणार नशिबाने घडलेला माणूस जर असलो, म्हणजे मी बीजेला जाणं, बीजेवरून मी चिंचवडला येणं, DY पाटील असेल किंवा निरामय असेल किंवा नंतर मावळ असेल, तळेगाव असेल, हे जरी मी मी ठरवून आलेलो नाही आहे सर इथे, तर आय एम अ डेस्टिनी ड्रिव्हन गाय. म्हणजे मला आहे ना नशिबाने इथपर्यंत आणलं. पण सर नशीब आहे ना, हे नेहमी तुमच्यावर हसतच राहील असं नाही. नशिबामध्ये तुम्हाला सुख आणि दुःख ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय तुम्हाला सुखाची हिरवळ दिसत नाही, हे पण मी प्रत्यक्षात अनुभवलं. हे सगळं जे मला दिसत होतं, हे जे करत होतं, त्याच्यातून माझ्या काही चुका पण घडत होत्या ना सर. ज्यावेळी मी एक सेंटर सुरू केलं, एक मोठं सेंटर सुरू केलं, मी कॅथलॅब घेतली, मी MRI घेतलं, मी हॉस्पिटल जेव्हा सुरू करत होतो, पण याच्यामध्ये कसं असतं सर, एक माणूस परफेक्ट नसू शकतो, नसतोच. कोणाचंही उदाहरण घ्या, त्याला कुठली तरी एक कडा असते. तर याच्यामध्ये कसं आहे सर, मी रेडिओलॉजिस्ट म्हणून खूप चांगला आहे, मी माणूस म्हणून खूप चांगला आहे, पण कदाचित सर मी व्यावसायिक किंवा बिझनेसमॅन म्हणून मी तितका चांगला नसेल. फायनान्स, मी सगळ्या तरुण पिढीला, माझ्या तरुण मित्रांना, युवकांना हा संदेश देऊ इच्छितो. 3 गोष्टी करायच्या सर. 3 गोष्टी तुम्हाला जर व्यवसायात पडायचं असेल, आयुष्यात कुठली गोष्ट करायची असेल, तर 3 गोष्टी तुम्हाला ह्या आल्याच पाहिजे. एक, तुम्हाला लॉचं नॉलेज असलंच पाहिजे 100%. तुम्हाला कायदा आपला भारतातला इतका सुंदर आहे, घटना इतकी सुंदर आहे की तुम्हाला लॉ माहितीच पाहिजे. दुसरं, तुम्ही व्यवसाय करत असाल, तुम्हाला फायनान्स हा माहितीच पाहिजे, फायनान्सचं नॉलेज आलंच पाहिजे, कारण व्यवसाय हा तुमचा फायनान्सवरच चालतो. आणि तिसरी गोष्ट सर, तुम्ही जे काम करता ते तुम्हाला आवडायला पाहिजे आणि ते तुमचं पॅशन पाहिजे. सलीम खान साहेब काय म्हटले, इट इज इंटरेस्टेड, यू शुड बी इंटरेस्टेड इन डुईंग द इंटरेस्टिंग. तुम्हाला जे आवडतं ते करण्यामध्ये तुमचा इंटरेस्ट पाहिजे. 2 प्रकारचे लोक असतात की त्यांना इंटरेस्ट खूप आहे आणि ते करत काहीच नाही, आणि काही लोक आहे ना विनाकारण करत असतात पण त्यांना कळतच नाही माझा इंटरेस्ट कशात. तर पॅशन ओळखा, फायनान्सचं नॉलेज घ्या, बँकिंगचं नॉलेज घ्या, आणि लॉ तुम्हाला माहिती पाहिजे सर. लॉ तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे तुमचं आयुष्यामध्ये ना दुःख फार कमी होतील.
मग आता याच्यामध्ये जाताना सर अडचणी म्हणजे जसं तुम्हाला सुखदुःख असतं, जर जॉय असतं, ज्यावेळेस तुम्हाला आनंद असतो त्यावेळेस तुमची अडचणी पण असतात, व्यवसायातल्या अडचणी असतात, पर्सनल लाईफमधल्या अडचणी असतात, त्या बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे. याच्यामध्ये ना मी अडचणी कदाचित इतरांपेक्षा जास्त. आता मी तुम्हाला काय म्हटलं, जसं मी मावळ तालुक्यामध्ये पॉप्युलर आहे, म्हणजे मला जितकं प्रेम मिळालं किंवा मला जशी पॉप्युलरिटी मिळते तसं दुःख पण इतरांपेक्षा जास्तच मिळाले ना सर. म्हणजे मी काय त्यासाठी वेगळा नाहीये. म्हणजे देव पण काय करतो, सगळं देतो, तुझे यही सब करना है. तर मग त्याच्यामध्ये अडचणी ज्यावेळेस येत असल्या तर त्यावेळेस एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्थितप्रज्ञता. तुम्ही शांत असलं पाहिजे, तुम्हाला राग नाही आला पाहिजे, कमी आला पाहिजे म्हणण्यापेक्षा राग नाही आला पाहिजे, म्हणजे चुका तुमच्या कमी होतात. आणि आयुष्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती सगळी मोठी लोक सांगतात, तुमचं ज्यावेळेस चुकतं ना काही तर तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. ॲक्सेप्टेबिलिटी, जेव्हा ॲक्सेप्टेबिलिटी असते, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करता त्यानंतर तुमचा आहे ना पुन्हा सुकर प्रवास, चांगला प्रवास, सोल्युशन्स मिळायला लागतात. आणि हे करायला लावणारा माझा अत्यंत जवळचा मित्र डॉक्टर ताराचंद कराळे. मी त्या माणसाचे खूप आभार मानतो. आम्ही खूप भावासारखे होतो. चुका ज्यावेळेस आपल्याकडनं घडत असतात, ज्यावेळेस आपण खूप वर टॉप गिअरमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला खाली खड्डे दिसत नाही गाडी चालवताना. तसंच ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करत होतो की एक मोठं डायग्नोस्टिक सेंटर, MRI, कॅथ लॅब, ज्याच्यामध्ये मला खूप अडचणी आल्या, तर त्यावेळेस चुका घडत होत्या. तर मला माझा मित्र ताराचंद कराळे म्हटला, पहिले तू ॲक्सेप्ट कर की तुझ्या चुका झाल्या आहेत. जोपर्यंत तू त्या चुका ॲक्सेप्ट करत नाही त्याच्यानंतर तू आहे ना, तुला सोल्युशन मिळणार नाही. तिथे मी शहा सरांच्या वडिलांचा वाढदिवस होता, मी कराळे सरांबरोबर चाललो होतो आणि अर्ध्या रस्त्यात त्यांनी मला विचारल्यावर मग मी म्हटलं की हां, आय ॲक्सेप्ट की हे फायनान्स असेल, गणित असेल, बिझनेस असेल, याच्यात ट्रस्ट बियॉन्ड कंट्रोल हा एक माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, जे एका वकिलांनी मला सांगितला. आय ॲक्सेप्टेड दॅट मिस्टेक आणि तिथून मात्र मग चांगल्या गोष्टी घडत गेल्या. आणि स्ट्रेसचं मी माझं स्वतःचं एक सोल्युशन काढलं आहे. स्ट्रेसवर आय कॅन गिव्ह अ लेक्चर ऑन स्ट्रेस. बँकिंगची PhD झाली माझी आता, लॉ पूर्ण कळला. पण स्ट्रेस आहे ना, स्ट्रेस हा कोणालाही चुकलेला नाही. निगेटिव्ह पण स्ट्रेस असतो आणि पॉझिटिव्ह पण स्ट्रेस असतो. पण जर तुम्हाला स्ट्रेसला सामोरं जायचं असेल तर त्याला एकच उत्तर आहे, हार्ड वर्क. तुम्ही प्रचंड हार्डवर्क करा, तुमचा स्ट्रेस कमी होईल. मला वाटतं नक्कीच सरांनी आता ज्या अडचणींचा कसा सामना करावा आयुष्यामध्ये आणि त्याला फेस केलं पाहिजे. तुमच्या अडचणी आपण आपल्या चुका एक्सेप्ट केल्या पाहिजे, बरोबर आहे सर, त्याशिवाय मार्ग हा सापडत नसतो. मला वाटतं की सर हा संपूर्ण प्रवास जाणून घेत असताना आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती जसं एक व्यासपीठ असतं, आपल्याला एक आपलं ऋण व्यक्त करायचं, तर मला वाटतं अगदी थोडक्यात तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला आज कोणाचं ऋण व्यक्त करायचंय? सर खूप लोक आहेत, पण मी कारण हे व्यासपीठावर मला हे व्यक्त करायचं आहे. सगळ्यात पहिलं माझं ऋण मला व्यक्त करायचं आहे माझ्या आईवडिलांचं. ते नसते माझ्या आजोबांचं, माझे आजोबा नसते तर माझे आईवडील नसते, माझे आईवडील नसते तर मी नसतो. दुसरं ऋण व्यक्त करायचं आहे आमच्या घरातले जे मोठं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे माझे काका JP डांगे साहेब, की ज्यांच्यामुळे आमचा अख्खा परिवार शिक्षण घेतलं. मग शालेय जीवनामध्ये आल्यानंतर माझे शेख सर म्हणून होते, ज्यांनी 10वीपर्यंत मी ट्युशन घेतले त्यांच्याकडे. अत्यंत मोठी व्यक्ती, ज्यांचा प्रभाव माझ्या आयुष्यावर मरेपर्यंत राहणार आहे. एकही रुपया न घेता त्यांनी मला शिकवलं की अभ्यास कसा करायचा, एन्जॉय कसं करायचं तुझं प्रोसेस ते. त्याच्यानंतर सर मी जसं तुम्हाला म्हटलं की BJ मेडिकल कॉलेजमध्ये सर एका व्यक्तीचं नाव नाही घेता येणार, पण माझे जेवढे मित्र ज्यांनी मला त्यांचं मी ऋण व्यक्त करू इच्छितो की ज्यांनी मला सपोर्ट केला. शनिवार रविवारी खायला पैसे नसतील तर स्वतःच्या पदरचे पैसे देऊन मला जेवणाला पैसे दिले. प्रत्येक गोष्टीत मी कुठे ट्रिपला जाऊ शकत नसेल तर त्यांनी कॉन्ट्री करून मला ट्रिपला नेलं. तर माझ्या सगळ्या मित्रांचं ऋण मला व्यक्त करायचं आहे. सचिन पाटील सर, जे मी म्हटलं तुम्हाला की निरामे हॉस्पिटलचे सर ते माझे गुरु आहेत. पुढच्या प्रवासामध्ये डॉक्टर वाडूकरांचं मला ऋण व्यक्त करायचं आहे. त्याच्यानंतर सर मी सांगितलं तुम्हाला माय बेस्ट फ्रेंड डॉक्टर ताराचंद कराळे यांचं मला ऋण व्यक्त करायचं आहे. आणि सगळी
मधली जी व्यक्ती ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, माझ्या अडचणीच्या काळात माझ्या बरोबर राहिलीत, ज्यांनी मला आर्थिक मदत केली असेल, ज्यांनी मला मानसिक मदत केली असेल, ज्यांच्याबरोबर वेळ घालवल्यानंतर मला छान वाटतं, अशी माझी सगळी मंडळी आहे, त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि या सगळ्यात शेवटी सर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी व्यक्ती जी राहिली, सुख असेल दुःख असेल, दुःखाचं जरा मी तिला सॉरी पण म्हणतो, कारण दुःखाचा जो प्रवास आहे तो जास्त आहे आयुष्यामध्ये, तर माझी या दोघांचे मी ऋण व्यक्त करतो सर. खरंच मी फार त्यांना सांगत नाही की मी तुमच्याबद्दल मला असं वाटतं. खरंच मी प्रत्येक मॅरिड कपलला मी तुम्हाला विनंती करेल की त्याने आपापल्या पत्नीला हे सांगावं की तुझं तुझ्या आयुष्यातलं काय महत्त्व आहे. एवढ्या अडचणीच्या काळामध्ये ना सर, माझी बायको, माझी पत्नी, ती पण रेडिओलॉजिस्ट आहे, डॉक्टर आहे, जी मला आता वेळोवेळी माझ्या सेंटरला यायला मदत करत असते. प्रत्येक क्षणी ती माझ्याबरोबर होती. मला वाटतं की या टप्प्यावरती सरांनी आज त्यांच्या प्रत्येक गुरुचं ऋण व्यक्त केलं. सर बरोबर ना सर? सर मला वाटतं की तरुणांना संदेश तुम्ही अनेक वेळा या मुलाखतीच्या माध्यमातून दिलाय. एक तुम्हाला वेगळा प्रश्न मला या माध्यमातून विचारायचा आहे सर, की आज ज्या प्रतिकूल परिस्थितीमधनं श्रीहरी डांगे मोठे झाले, बरोबर की नाही, तर आज आमच्या मावळामध्ये आज असंख्य असे विद्यार्थी आहेत की जे श्रीहरी डांगे सारखे बनू इच्छितात, पण परत तो प्रश्न परिस्थिती. तर ह्या मावळच्या युवकांसाठी, युवतींसाठी आपण करण्याचा काही निश्चय, शेवटी आपण समाजाला काही ते देणं लागतो, बरोबर ना सर? एक नंबर प्रश्न. माझी एक इच्छा आहे सर की माझ्या ग्रामीण भागातील जेवढे माझे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी मित्र, तरुण मित्र आहेत, ज्यांना पुढे शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहे, वैद्यकीय असू दे, त्यांना इंजिनिअरिंग असू दे किंवा इतर कुठलेही, तर माझी एक छोटी खारुताईचा वाटा म्हणून आहे ना सर, मला त्यांच्यासाठी स्कॉलरशिप सुरू करायची. मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज सरांनी जे मावळासाठी काय करणार आहे, आज खूप मोठी गोष्ट सर तुम्ही इकडनं आज डिक्लेअर केली आहे. कारण आज आमच्या मातीमध्ये, आपल्या या मावळ तालुक्यामध्ये असंख्य विद्यार्थी आहेत की जे नक्कीच भविष्यात श्रीहरी डांगे बनवू शकतील, जर तुमच्यासारख्या लोकांचं त्यांना सहकार्य मिळालं तर, बरोबर की नाही? तर मला वाटतं सरांनी आज या माध्यमातून स्कॉलरशिप डिक्लेअर केली आहे. नक्कीच सर येणाऱ्या काळामध्ये आपण ती अंमलात आणणं ही इच्छा व्यक्त करतो. आणि आता ज्या आपल्या सर्वांचा जो इंटरेस्टिंग राऊंड असतो तो म्हणजे रॅपिड राऊंड, आपण सर त्याच्याकडे जाऊया. ठीक आहे सर? सर, 2 आवडते डॉक्टर प्रोफेशन म्हणून. डॉक्टर चिंचवडकर सर आणि डॉक्टर अंबर्डेकर सर. आणि माणूस म्हणून डॉक्टर सचिन पाटील सर आणि डॉक्टर ताराचंद कराळे. मला वाटतं की सर डॉक्टर श्रीहरी डांगे हे एका पॅरामीटर मध्ये वाचणारं व्यक्तिमत्व नाही, बरं की नाही, विविध रंगांनी भरलेलं आहे, बरं. तर 2 आवडती गाणी. अरे बापरे. सगळ्यात महत्वाचं मोटिवेशनल गाणं आहे सर. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के, ओ राही ओ राही ओ राही ओ राही. 2 आवडते डिशेस. आणि आम्ही असं ऐकलं की डांगे सर हे सुद्धा एक उत्तम कुक आहे. मला आवडतं सर कुकिंग. स्ट्रेसच्या काळामध्ये मी स्ट्रेस बस्टर म्हणून कुकिंगवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. ॲक्च्युली आता कॉन्ट्रास्ट मी तुम्हाला उत्तर देणार आहे. मला आवडतं चिकन. ओके. म्हणजे नॉनव्हेज डिश आवडते, चिकन आवडतं, आणि सर मला स्नॅक्स आवडतं, म्हणजे काठी कबाब असेल किंवा लॉलीपॉप असेल. पण मी आता नॉनव्हेज सोडलंय सर. अरे बा. मला वाटतं की आपण या जर एक सरांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास पाहिला तर हा एक रोलर कोस्टर सारखा आहे सर, बरोबर ना? पण याच्यामध्ये प्रत्येक वेळेस जाणवलं सर, गेली अनेक वर्ष तुमच्या संपर्कात असल्यामुळं, तुमच्या सहवासात असल्यामुळं, की डॉक्टर श्रीहरी डांगेंना मेडिकल प्रोफेशन बरोबर कुठेतरी एक फिलॉसॉफिकल बेस आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर की नाही सर? तर मला जाता हा थोडासा फिल्मी झाला पाहिजे आपला इंटरव्ह्यू. तर 2 आवडते डायलॉग. तुझे आवडते डायलॉग सर भरपूर आहे. 2 आवडते डायलॉग. मैं जो बोलता हूँ वो करता हूँ, और जो मैं नहीं बोलता हूँ वो मैं डेफिनेटली करता हूँ. आणि दुसरा डायलॉग. रिश्तों में भरोसा
और मोबाइल में नेटवर्क ना हो तो लोग गेम खेलने लगते हैं. अरे मी जागा मागाशी जसं नमूद केलं की खऱ्या अर्थाने एक मला वाटतं कुठतरी सर यू कुड बी अ गुड फिलॉसॉफिकल टीचर ऑल्सो, बरोबर ना? मला वाटतं की सरांच्या हा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेत असताना संघर्ष संघर्ष आणि संघर्ष सर हे नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून अधोरेखित केलं पाहिजे. आणि त्याच संघर्षावरती सर तुमच्यासाठी 2 खास ओळी. जिंदगी में कभी उदास मत होना, जिंदगी में कभी उदास मत होना, कभी किसी बात पर निराश न होना, कभी किसी बात पर निराश न होना. जिंदगी है तो संघर्ष चलता रहेगा, जिंदगी है तो संघर्ष चलता रहेगा. कभी हार कर आपने जीने का अंदाज मत खोना, कभी अपना अंदाज मत खोना. सर खऱ्या अर्थाने या ओळीत तुमच्यासाठी समर्पित की तुमचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेत असताना आम्हाला पावलं पावली संघर्ष जाणवला, परंतु या संघर्षावरती प्रत्येक वेळी तुम्ही मात केली आणि येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही असा संघर्ष करून तुमच्या अडचणींवर मात करतान आणि परमेश्वर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सुख समृद्धी देईल हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि नक्कीच ही मुलाखत आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, तरुणींना नक्कीच एक प्रेरणा देणारी ठरेल हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.